नमस्कार, मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये स्वागत आहे. आज एक प्रश्न विचारणार आहे, जो मला वाटतं की तुम्ही होपोनोपोनो करत असाल, तर तुम्हाला पण नक्की हा प्रश्न कधीतरी पडला असेल आणि तो आहे की होपोनोपोनोची प्रार्थना तर मी करते आहे, पण ती काम करते आहे का? कारण आपण ना म्हणतो अगदी मनाने की आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. मग असं काही दिवस म्हणतोय, काही आठवडे म्हणतोय. पण मग बाहेर बघितलं तर असं वाटतं, की ते अजून काही जास्त पैसे आले नाहीयेत. ती नाती सगळी तशीच दिसतायत. जे काही आधीचे त्रास होते तेही काही बदल त्याच्यामध्ये दिसत नाहीये. आणि मग मनात प्रश्न येतो आणि हा सगळ्यांच्या येतो, की काही चूक तर होत नाहीये ना? काही मी नीट तर करत नाहीये, असं काही आहे का? कधी दिसणार हा बदल? तर आता आजच्या या व्हिडिओमध्ये याच विषयावर मी थोडं बोलणार आहे. कारण हे ना आपण असं बघा, की आपण फार असं रिझल्ट ओरिएंटेड असतो, की काहीतरी गोष्ट करायला घेतली, की मग ती काहीतरी त्याच्यात बदल लगेच आपल्याला दिसणं अपेक्षित असतं. म्हणजे अगदी आपण डाएट सुरू केला किंवा एखादा व्यायाम सुरू केला ना, तर लगेच आपण रोज त्या काट्यावर जाऊन उभं राहतो, की काही फरक पडलाय का? मग आपण होपोनोपोनोकडनं पण आपली अशीच अपेक्षा असते, की काहीतरी लगेच थोडंसं बदल दिसायला पाहिजे, की फरक पडत नाहीये आणि मग आपण निराश व्हायला लागतो, की फरक काही दिसला नाही की. तर आपण कारण कायम असं ना प्रूफ शोधत असतो, की झाला का बदल, झाला का बदल असं. पण बघा, की आधी मागे खूप व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे, एकतर होपोनोपोनो हे मॅनिफेस्टेशन टूल नाही आहे. की काहीतरी गोष्ट हवी आहे म्हणजे मॅनिफेस्ट करायची आहे म्हणून हे टूल वापरायचं नाहीये. एक स्वच्छ करायचं टूल आहे. आपल्यामधले जे खूप आत आत चालू असलेले प्रोग्राम्स, या जन्माचे, मागच्या जन्माचे, अँसेस्ट्रल, इतरांकडनं पिढीजात आलेले हे सगळे जे काही प्रोग्राम असेल किंवा डेटा, हे सगळे गोष्टी पुसून टाकायला आपण हा होपोनोपोनो करतो आहे. तर आता हे होपोनोपोनो करण्याचा आपला उद्देश हा आहे, की जे काही मागचं मी घेऊन चाललेली आहे पुढे, ते मला आता साफ करायचं आहे. त्या मेमरीज मला घालवायच्या आहेत. कारण मग त्याच्यामुळे जो काही माझ्या आयुष्यात त्रास आहे, तो कमी होईल. या आशेने आपण हे सगळं होपोनोपोनो हे स्वच्छता करतो आहे. तर आता बघा, की एक उदाहरण घेऊया, की तुम्ही हे करताय एखादं काच आहे खिडकीची, ती खूप घाण झालेली आहे. बाहेर अगदी छान गार्डन आहे, तुम्हाला तिथे छान फुलं, झाडं वगैरे सगळं आहे. पण त्या काचेवर धूळ असल्यामुळे तुम्हाला ते चित्र खराब दिसतं आहे. काही म्हणजे तुम्हाला छान वाटत नाहीये. पण जर तुम्ही ती काच पुसली खिडकीची, तर तुम्हाला लगेच खूप छान दिसायला लागेल. बाहेरची फुलं सुंदर त्याचे रंग दिसायला लागतील. छान वाटेल, बघून प्रसन्न वाटेल. तर आता बघा, की तुम्ही ती काच पुसली, तर बाहेरचं चित्र बदललं का? नाही. बाहेरची फुलं आधी पण होती, नंतर पण आहेत. फक्त काय बदललंय, की तुमची दृष्टी बदललेली आहे. तर इथे आपण तेच करणार आहे, की आधी आपल्याला बाहेर काही बदलायचंही नाहीये. आपली जी दृष्टी आहे, आपली जी प्रोग्राम आहे, आपल्या त्या खिडकीवरची आपण इथे धूळ स्वच्छ करतोय असं म्हणूया. त्याच्यासाठी ना गालिबचा जो खूप शेर आहे ना, तो मला वाटतंय होपोनोपोनोसाठी अगदी परफेक्ट आहे, की उम्र भर गालिब यही भूल करता रहा, धूल चेहरे पर थी, आईना साफ करता रहा. तर म्हणजे कसं आहे, की जे आईना म्हणजे ते रिफ्लेक्शन, तर आपण नेहमीच म्हणतो, की आपलं जग हे मिरर आहे. आरशासारखं आहे. तर आज जे चाललंय ते मिरर होतंय बाहेर, जे बाहेर दिसतंय त्याचं प्रतिबिंब. सो आता आपल्याला स्वच्छ आतलं करायचं आहे, की आपला आईना साफ करायचा आहे. आपलं हे बदलायचं आहे. म्हणजे आपल्याला ते प्रतिबिंब आहे, ते स्वच्छ दिसणार आहे, ते चांगलं दिसणार आहे. सो आता हे म्हणून काय होतं, की ह्याच्यात होपोनोपोनो काम करत आहे. हो, ओळखायचं कसं ना? कारण आपल्याला काहीतरी तर बरोबर आहे, माणूस आहे, काहीतरी असं वाटतं, की फरक दिसायला पाहिजे असं. तर आपण जिथे बघतोय ना, ती चुकीची गोष्ट आहे, जे आपण बघतोय फरक. तर इथे फरक कुठे दिसतो बघा, की हळू तुम्हाला असं जाणवायला लागेल, की ज्या गोष्टी तुम्हाला आधी खूप अपसेट करायच्या, खूप त्रास व्हायचा आणि खूप दिवस त्रास व्हायचा एखादी मनाविरुद्ध गोष्ट घडली किंवा काही घडलं तर. तर आता तो त्रास हळू कमी व्हायला लागलेला आहे. म्हणजे तो तितके दिवस राहत नाही. त्याची इंटेन्सिटी कमी झालेली आहे किंवा कधी-कधी एखादी गोष्ट झाली, की तुम्हाला अगदी पॅनिक अटॅक सारखं इतकं तुम्हाला त्याचा त्रास व्हायचा. पण आता तुम्हाला थोडंसं विचित्र वाटतं किंवा थोडंसं घाबरल्यासारखं होतं, पण अगदी पॅनिक अटॅकच्या लेव्हलपर्यंत तुम्हाला तुमचं ते हे जात नाहीये स्ट्रेस असं. तर मग किंवा कोणी तुम्हाला काहीतरी बोललं, तुम्हाला क्रिटिसाइज केलं, तर पूर्वी तुम्हाला दिवसेंदिवस ते तुमच्या मनात राहायचं. ते तुमच्या मनातनं जायचंच नाही. तुम्ही तुमच्या मनाशीच तिथे तुमच्या मध्ये तो सीन सारखा तुम्ही रिप्ले करत राहायचा. तेच आठवत राहायचं तुम्हाला.
काही दिवसांनी तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही जसं क्लिनिंग करताना की त्याचा तो तुमच्यावरचा तो परिणाम, तो प्रभाव कमी झालेला आहे. कोणी तुम्हाला म्हटलं तर तुम्ही तितकं असं रिॲक्ट करत नाही. हळू ते तुमच्या मनात इतके दिवस राहत नाही. तुम्हाला ते इतकं त्याचं महत्त्वही वाटत नाही किंवा कधी-कधी तर तुम्ही नुसतं ऐकून घेता, त्याला लगेच रिॲक्ट पण करत नाही. शांत दीर्घ श्वास घेता आणि हळू ते सोडून देता. सो ही जे असं जे तुमच्या जो प्रतिसाद तुम्ही प्रत्येक गोष्टीला देता ना, तो बदलायला लागतो. आणि कसं आपलं हे असतं ना, की बऱ्याच वेळेला आपण काय म्हणतो, की आपलं हे जे सगळे प्रश्न सुटले ना, की मग मला शांतता वाटेल, मला छान वाटेल, मला आनंदी वाटेल. पण हे बघा Ho'oponoponoमध्ये याचं हे उलटं आहे त्याच्यामध्ये, की बऱ्याच वेळेला हे ज्या आत गोष्टी वाटतात, जी शांतता तुम्ही अनुभवता, जी सकारात्मकता, ग्रॅटिट्यूड ह्या ज्या भावना तुम्ही आत हळू अनुभवायला लागता, तोच त्याचा रिझल्ट आहे. आणि मग काय होतं, की ते असं तुम्ही आतनं बदलल्यावर ना आपोआपच नात्यांवर त्याच्यात चांगला परिणाम त्याचा दिसायला लागतो. तुमचा स्ट्रेस तुमचा कमी झाला ना, तुम्ही प्रत्येक गोष्टीचं इतकं रिॲक्ट होत होता, ते आता कमी झालंय. त्यामुळे आपोआपच शरीरावरचा ताण कमी होतो. त्यामुळे तब्येत सुधारते. सो हे ह्या असे परिणाम हळू दिसतात. सो तो प्रॉब्लेम संपल्यावर तुम्हाला रिझल्ट नाहीये, प्रॉब्लेम म्हणजे बदल नाहीये. प्रॉब्लेममध्ये बदल नाही होणार आहे, तुमच्यामध्ये बदल होणार आहे आणि हाच त्याचा पहिला रिझल्ट आहे. पण हे बघा, की आता हे कसे दिसतात साधारण मी काही उदाहरणं देते बघा तुम्ही अनुभवलंय का? की तुम्हाला शांत झोप लागायला लागते. रात्रभर तुम्ही अगदी लगेच झोपायला गेल्यावर तुम्हाला झोप लागते. रात्रभर तुम्ही अगदी वाईट स्वप्न वगैरे न पडता शांत झोपायला लागता. तुम्हाला काही लोकांना माफ करणं अगदी सहज शक्य होतं. काही गोष्टी तुम्हाला आधी खूपच लागायच्या, त्या आता तितक्या तुम्हाला लागत नाहीत. तुम्हाला जास्त आशावादी वाटतं. काहीच कारण नाही, परिस्थिती काहीच बदलली नाही, तरी तुम्हाला असं आतनं आनंदी, आशावादी वाटतं. ग्रॅटिट्यूड म्हटलं तसं तुम्हाला ग्रेटफुल वाटायला लागतं सगळ्या गोष्टींबद्दल. तुम्ही जास्त हसायला लागता, तुम्ही स्माईल करता जास्त. तुम्हाला हलकं झाल्यासारखं वाटतं. जे ओझं तुमच्या मनावर, शरीरावर आहे ते उतरल्यासारखं वाटतं. असं हलकं-फुलकं वाटतं आयुष्यामध्ये. सो हे सगळे ॲक्चुअली रिझल्ट्स आहेत, की तुमचं Ho'oponopono काम करतं आहे. पण काय होतं, आपण ते मोठे रिझल्ट बघतोय ना, की पैसे जास्त यायला पाहिजेत, नातं बदलायला पाहिजे, त्यांनी माझी येऊन माफी मागायला पाहिजे. असे जे रिझल्ट्स आपण लगेच हे नातं खूपच सुधारायला पाहिजे. त्यांनी आपली नावडती गोष्ट आहे ती त्यांनी करणं सोडलं पाहिजे, ऐकायला पाहिजे आपलं. हे सगळे रिझल्ट्स आपण अपेक्षेने त्यासाठी करतो आहे. पण आणि मग काय होतं, आपण सारखं ते शोधत बसतो, की काही फरक पडलाय का? बँकेत काही पैसे आलेत का? ऑर्डर मिळाली आहे का? असं आपण बाहेर सगळ्या गोष्टी शोधायला लागतो. आणि शोधताना काय असतं, डाऊट असतो म्हणजे होणार आहे का नाही असं असतं मनामध्ये आणि किंवा भीती असते, की नाही झालं तर काय? सो या भावनेत आपण सारखं त्या रिझल्ट शोधतो आहे. याच्याऐवजी ना अ, हे आपण अशा भावनात असल्यामुळे ना आपल्याला जे छोटे-छोटे बदल होत आहेत ना ते दिसत नाहीत. कारण आपण वेगळेच रिझल्ट शोधतोय आणि होतायत रिझल्ट काहीतरी वेगळेच. तर जेव्हा तुम्ही असे बाहेर रिझल्ट्स बघणं सोडून द्याल ना, तेव्हा तुम्हाला हळू आतले रिझल्ट्स जाणवायला लागतील. कारण हे ना इतके सटल असतात ना, तुम्ही जास्त हसताय, तुम्हाला जास्त शांत वाटतंय, तुम्ही तसं रिॲक्ट करत नाहीये. हे रिझल्ट तुम्हाला कधी दिसतील? कारण ते जेव्हा तुम्ही ते थोडं लक्ष द्याल, जेव्हा त्या भीती आणि डाऊटमधनं तुम्ही बाहेर याल, तेव्हा या छोट्या-छोट्या गोष्टी दिसायला थोडा वेळ लागतो ना, त्याच्यावर लक्ष पाहिजे आपलं. जाणवायला पाहिजे ना, आतनं या भावना आहेत. आनंद, ग्रॅटिट्यूड, सकारात्मकता, हलकं वाटणं, हे अनुभवायला आपलं लक्ष त्याच्याकडे आपण थोडं प्रेझेंट मोमेंटमध्ये पाहिजे, तो अवेअरनेस पाहिजे. आपण वेगळेच रिझल्ट शोधत असलो त्या भावनेनी, तर मग हे रिझल्ट दिसत नाहीत आपल्याला आणि म्हणून असं वाटतं की कामच करत नाहीये. आणि असंही बघा मी बऱ्याच वेळेला हे उदाहरण देते, की आपण एखादं बी पेरलेलं आहे आणि दर थोड्या वेळाने आपण ते काढून बघितलं, की आलंय का त्यातनं काही, आलंय का त्यातनं काही, तर ते कसं वाढणार आहे. पण पण तेच आपण हेच एक्झाम्पल पुढे घेतलं, तर आपण ते बी आत घातलेलं आहे, त्याला पाणी वगैरे सगळं खत-पाणी घालतो आहे आणि एक दिवशी म्हणजे काय थोडे दिवस त्यातनं काहीच दिसत नाही आपल्याला. पण आणि एक दिवशी एकदम ते जमिनीच्या वरनं आपल्याला जेव्हा त्याला वर ते दिसायला लागतं झाड, तेव्हा आपल्याला कळतं, की आत काहीतरी चाललेलं होतं. आत काही तुम्हाला दिसलं नाही म्हणजे आत काही चाललेलं नाहीये असं नाहीये ना. तर इथे हे एक्झाम्पल इथे अगदी बरोबर लागू पडतं, की आपल्याला असं वाटतं, की काहीच चाललेलं नाहीये. कारण बाहेरचं ते अजून बदललं नाहीये ना सगळं. नातं बदललं नाहीये, पैसे नाहीयेत. पण हे आत जे काही वाढून ते जमिनीपर्यंत ते आलेलं आहे झाड, ते आपण मिस करतोय. ते आपण लक्षातच घेत नाहीये. सो म्हणून जेव्हा आपण बाहेरचं बघणं सोडतो, आपले रिझल्ट्स, एक्सपेक्टेड रिझल्ट आणि आत बघायला लागतो,
की आपल्यात हे काही बदल झालेले आहेत का? की तेवढं आता पूर्वी एखादी गोष्ट मनाविरुद्ध झाली, की दिवसेंदिवस आपला तसाच मूड राहायचा. आपण किती चिडायचो, रडायचो आहे. ह्या रिएक्शन्स आता आपल्या हळू थोड्या माईल्ड झाल्या आहेत. तेवढं आपण हे करत नाही. लगेच विसरून जातो, माफ करू शकतो. आपण दुसऱ्या कशावर तरी लक्ष देऊ शकतो. अ, आणि तेच मनात प्रसंग आपण रिपीट करत नाही. सो हे सगळ्या गोष्टी तुम्हाला आधी दिसणार आहेत आणि इथेच तुम्हाला समजायला येईल एकदा बघायला लागल्यावर, की आता हा फरक झालेला आहे. शांत झोप लागते, आनंदी वाटते, उत्साही वाटते. म्हणजे आपण जे होपोनोपोनो करतो आहे, जे क्लीन करतो आहे, ती स्वच्छता हळू सुरू झालेली आहे. आणि बघा जेव्हा आतल्या सगळ्या गोष्टी बदलतील, सकारात्मकता येईल, पॉझिटिव्ह एक्स्पेक्टेशन येईल, भीती कमी होईल, तेव्हाच तुम्हाला नवीन संधी दिसतील, नवीन विचार दिसतील, नवीन एखाद्या प्रश्नावरची नवीन उत्तरं सापडतील आणि मग ती जी बाहेरची परिस्थिती आहे ना, ती बदलायला लागेल. सो होपोनोपोनोचा काम करतंय का नाही ह्याचं पहिलं जे काही हे आहे प्रूफ म्हणूया आपण ते आहे आत तुम्हाला बदल. जो तुमच्या आत होतो तो बाहेर कुणालाही दिसत नाही. तुम्हाला जाणवेल पण नक्की तुम्ही लक्ष दिलं तर. सो हे फार महत्वाचं आहे, की बदल आतून सुरू होणार आहे, बाहेरून नाही. जो आपण उलटा एक्स्पेक्ट करत असतो, की मी इतके दिवस झाले, आठवडे झाले, अजून काही दिसत नाहीये, काही फरक नाहीये, नाहीच होत काय किंवा चुकीचं करत नाहीये ना, ह्या सगळ्यावर लक्ष न देता आपण आत आपल्या फोकस करूया, आत लक्ष देऊया. आतले हे छोटे-छोटे जे अगदी सटल चेंजेस असतात, जे सटल अगदी बदल असतात, की थोडं लक्ष दिलं तरच लक्षात येतं किंवा झाल्यावर लक्षात अरे, आज मला राग नाही आला, मागच्या वेळेला असं बोलले होते, तुम्ही किती चिडले होते किंवा मला आता म्हणजे तो प्रसंग मी लगेच मागे टाकू शकले. हे सगळे जे बदल दिसतील ना, हे स्वतःला जाणवतील. तेव्हा तुम्हाला लक्षात येईल, की आता होपोनोपोनो आपल्यासाठी काम करत आहे. सो हा म्हणून हे तुमच्याबरोबर शेअर करायचं होतं. आणि होपोनोपोनोचा आपला 30 दिवसांचा चॅलेंज आहे न्यूमी ॲपवर. खूप छान चॅलेंज आहे. त्याच्यात मेडिटेशन्स आहेत. म्हणजे हे सगळं होपोनोपोनोवरचा विश्वास वाढण्यासाठी आणि एक गोष्टींसाठी आपण जसे क्लीन करत जातो आणि आपल्यामध्ये काय बदल होतायत हे अनुभवण्यासाठीचा असा तो एक 30 दिवसाचा प्रवास आहे. तर केला नसेल तर जरूर करा. खूप लोकांनी केला आहे. रिझल्ट्स खूप छान आहेत आणि म्हणून मी तुम्हाला हे सांगतेय परत, की खरंच त्यांनी ना हे आपलं डेली 30 दिवस केलं, की तो आपली जागरूकता वाढते. अवेअरनेस ही पहिली स्टेप आहे. मग विश्वास वाढतो. आधी लक्षात तर यायला पाहिजे, की काय बदल होतोय, म्हणजे काय जाणवतंय आपल्याला. हे सगळं आपण थोडासा वेळ काढून त्याच्याकडे जेव्हा लक्ष देतो, तेव्हा लक्षात येतं, की खूप गोष्टी बदललेल्या आहेत. सो तो केला नसेल तर अनियोमी ॲपचं मी लिंक देते. नक्की तो करा. मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये आहे. तुम्हाला ज्या भाषेत करायचं आहे ती प्लीज नीट बघून निवडा आणि मग तो चॅलेंज सुरू करा 30 दिवसाचा. आवडलं तर लाईक करा. तुम्हाला यातले कुठले बदल जाणवले का? तर नक्की मला कमेंटमध्ये कळवा. मला आवडेल बघायला. अ, आणि ज्यांना फायदा होईल त्यांच्यावर जरूर शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन भेटूया. थँक नमस्कार.